टीमद्वारे एक अनोखी सलामी त्यासाठी देत राहतील। दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती जानवल नंबर 1 चे अध्यक्ष यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन झालेलं आहे। यानंतर ते ज्योत सर्व मान्यवरांकडे दिली जाते। त्यानंतर आमचा विद्यार्थी प्रतिनिधी ज्योतीसाठी फिरवण्यासाठी मैदानातून सुरुवात करेल। ओके, मैदानाच्या सभोवती फिरवली जाईल आणि त्याच वेळेला आमचे विद्यार्थी लेझिम पथकाद्वारे एक वेगळी सलामी या ठिकाणी देतील। ज्योत मैदानाच्या भोवती जेव्हा फिरणार आहे तेव्हा आपण सर्वांनी उत्साहाने टाळ्या वाजवून त्या ज्योतीचं स्वागत करूया। चला क्रीडा ज्योत फिरवण्याचा टाळ्या वाजवा। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये क्रीडा ज्योतीचं स्वागत करूया। खेळ हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा भाग आहे हे आपल्या सर्वांना त्याची आता कल्पना वेळोवेळी येऊन चुकलेली आहे। शरीर ही खरी धनसंपत्ता आणि शरीराला जर सुदृढ आणि निरोगी राखायचं असेल तर त्यासाठी हवा खेळ। हा खेळ आपल्याला संघभावना शिकवतो, हार जीत पचवायची शक्ती हा खेळ शिकवतो, चिकाटी मेहनत, चांगलं शरीर, त्या शरीरातलं चांगलं सुदृढ मन खेळच शिकवतो। आपल्या सहकार्यांबरोबर संघवृत्तीने वाढताना उद्याच्या समाजात आपण कसं वागायचं आहे हे शिकवणारा पण खेळच आहे। खेळाचं आपल्या आयुष्यातलं जे अनोखं महत्त्व आहे ते लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने या खेळाचं वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने या सगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून उत्साहामध्ये आज या केंद्रस्तरीय स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। मान्यवरांनी अध्यक्ष साहेब जांभळकर साहेब परत पुन्हा एकदा तुम्ही ती थांबला सोन्या लावली धन्यवाद। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। केवळ स्पर्धेनिमित्ताने वातावरण निर्मिती होणं यासाठी हे छान मोठे उपक्रम आपल्या समोर सादर झाले। आता आपण सर्वजण